नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, 29 जानेवारी रोजी मौनी अमावस्या आलेली आहे। ही या वर्षातली सर्वात पहिली अमावस्या ही आहे। या दिवशी काही वस्तू दान केल्याने पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात। त्याचबरोबर या दिवशी एक दिवा आपण या ठिकाणी आवर्जून लावावा। तसेच या दिवशी कोणकोणत्या गोष्टी आपण कराव्यात आणि कोणकोणत्या गोष्टी चुकून देखील करू नये याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा। तर मंडळी, मौनी अमावस्या 28 जानेवारी मंगळवारी संध्याकाळी 7:37 प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 जानेवारी बुधवारी संध्याकाळी 6:06 अमावस्या समाप्त होणार आहे। तर 29 तारखेला मौनी अमावस्या आपल्याला साजरीही करायची आहे। या दिवशी काही गोष्टींचा त्याग आपण करावा। मौनी अमावस्या म्हणजे नावातच त्याचा अर्थ आहे मौन धारण करणं। तसेच या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची जमेल तेवढी सेवा आपण करावी। त्याचबरोबर या दिवशी पितरांची सेवा केल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात, कारण पितृदोष असेल तर कुठल्याही कार्यामध्ये यश मिळत नाही। तसेच या दिवशी क्षमतेनुसार आपण दान धर्मही करावा, त्यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि पितर तृप्त होतात। तर मंडळी, या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊयात। अमावस्या हा दिवस आपल्या पूर्वजांचे स्मरण, त्याचबरोबर त्यांची पूजा विधी करण्यासाठी समर्पित असतो। अमावस्या हा दिवस आपल्या हिंदू धर्मात महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। अमावस्या प्रत्येक महिन्याला येत असते, तर हिंदू पंचांगानुसार त्याचप्रमाणे तिथींनुसार अमावस्या ही येत असते। हा दिवस बऱ्याच अंशी अशुभ मानला जातो, पण हा दिवस पवित्र गंगा नदीमध्ये स्नान, पवित्र दान, स्नान, पितृतर्पण, पिंडदान, पितृपूजा, होम हवन यासाठी विशेष मानला जातो। त्याचबरोबर ब्राह्मणांना शिदा देणं किंवा भोजन देणं अशा प्रकारच्या धार्मिक कार्यासाठी हा दिवस खूपच शुभ मानला जातो। सोमवती अमावस्या, शनी अमावस्या किंवा सर्वपित्री अमावस्या, त्याचबरोबर मौनी अमावस्या आणि पौष अमावस्या, तसंच वट अमावस्या या हिंदू पंचांगानुसार काही प्रमुख आणि खास अमावस्या या मानल्या जातात। पौष महिन्यातील अमावस्या ही खूपच महत्त्वाची आणि विशेष मानली जाते, कारण संपूर्ण वर्षातील 12 अमावस्यांपैकी ही एक म्हणजे मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या। या अमावस्येला स्नान, दान, तर्पण, पितरांचे पूजन, होम हवन, त्याचबरोबर मौन व्रत पाळणे याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अमावस्या हा दिवस आला की बरेच जण विचारात पडतात की हा दिवस अशुभ असतो वगैरे, पण या दिवशी आपण असं काहीही मनात न आणता काही महत्त्वाचे प्रभावी उपाय आपण आवर्जून करावेत, ज्यामुळे घरातील निगेटिव्ह एनर्जी नक्कीच आपल्याला बाहेर घालवता येईल। त्याचप्रमाणे बाहेरची निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येणार नाही, ती आपल्याला बाहेरच थोपवता येईल। यासाठी घरातील कुलस्त्रीने काही महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी आवर्जून कराव्यात, किंवा या दिवशी आपण या सेवा ही कामं जर केली तर त्यामुळे घरातील नकारात्मकता आपण बाहेरच थोपवू शकतो, म्हणजे तिचा प्रवेश घरामध्ये होणार नाही। तर याविषयी देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती ही सविस्तर जाणून घेऊ। तर मंडळी, मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या ही 29 जानेवारी मंगळवारी आलेली आहे। जर घरामध्ये सतत वाद कलह होत असतील तर या दिवशी मिठाचा व हळदी मिश्रित पाण्याने घर आपण स्वच्छ करावं। वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाचे आश्चर्यकारक असे उपाय हे आहेत, ज्याने घरातील वास्तुदोष दूर होतात। या संबंधी देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आपण अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहू शकता। मिठामध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यासाठी अमावस्येच्या दिवशी काही खास मिठाचे प्रभावी उपाय आपण जर घरात केले तर त्यामुळे नक्कीच घरामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदत होते। वास्तुशास्त्राप्रमाणे मिठाच्या पाण्याने घर पुसणे या कृतीसाठी सकाळची वेळ ही उत्तम असते। याविषयी आवर्जून पाळावं, कारण मिठाच्या पाण्याचा हा उपाय वास्तुतज्ञांच्या सांगण्यानुसार सकाळीच प्रभावी मानला जातो। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरातील मंडळींमध्ये शांतता तसेच गोडवा हा निर्माण होत असतो आणि आपल्यावर येणारी जी संकट असतात ती देखील यामुळे दूर होतात। मीठ हे लक्ष्मीला आकर्षित करते असे मानले जाते, यामुळे मिठाचा हा उपाय आपण आवर्जून या दिवशी करावा। मीठ हे
अँटीबॅक्टेरियल तत्वांनी समृद्ध असतं। यामुळे घरात कीटक असेल किंवा माशा असतील हे देखील दूर होण्यास मदत होते। त्यामुळे दुहेरी लाभ आपल्याला मिळतात। घरातील स्वच्छता ही राखण्यासाठी हे अत्यंत उपयोगी मानले जाते। त्यानंतर हे वापरलेले पाणी आपण सिंकमध्ये टाकावे, त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते। त्याचप्रमाणे आपल्या सर्व महिला वर्गांचा जास्त वेळ हा किचनमध्ये जात असतो आणि हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे। या किचनमध्ये आपण रोज जेवण हे बनवतो, तर या अमावस्येला गॅस, ओटा असेल किंवा शेगडी असेल तो आपण स्वच्छ करावा आणि हळदीच्या साह्याने किंवा कुंकवाच्या साह्याने आपण ओट्याच्या वर गाईचं तूप टाकून ओट्याचा जो वरचा भाग असतो त्या ठिकाणी आपण हळदी आणि कुंकवामध्ये गाईचं तूप टाकून एक पेस्ट तयार करावी आणि त्याने स्वस्तिक काढावं। त्याची आपण पूजाही करावी। स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं। स्वयंपाक करताना या चिन्हाकडे आपली नजर जात असते, हे अतिशय शुभ मानलं जातं। आपले विचार जेवण बनवताना पवित्र आणि सात्विक होत असतात। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये नेहमी अखंड वास हा असतो। यासाठी आपण सर्वजण प्रयत्न हे करत असतो। त्यामुळे उपवास, पूजा अर्चा आपण नित्य नेमाने करत असतो। घरातील मातेची प्रतिमा नेहमी आपण स्वच्छ ठेवावी। शुक्रवारी विधिवत महालक्ष्मीची पूजा करावी। तसेच घरातील जाळे जळमटे असतील ते वेळेमध्ये आपण काढावं। माता लक्ष्मीचा जप नेहमी आपल्या मुखातून करत राहावा। घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं। यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास्तव्यही करत असते। कारण अशी मान्यता आहे की ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीला राहणे अत्यंत प्रिय हे असते। महालक्ष्मी मातेला प्रकाश अत्यंत प्रिय असतो, त्यामुळे घरात नेहमी प्रकाश राहील अशी व्यवस्था आपण करावी। घर नेहमी जिथे पुरेसा सूर्यप्रकाश येत असेल अशाच ठिकाणी आपण देव्हारा ठेवावा किंवा मग एखादा लाईट असेल तो सतत देवघरामध्ये तेवत राहील या पद्धतीने तो आपण ठेवावा। अंधार अजिबात ठेवू नये। माता लक्ष्मी ज्या ठिकाणी अंधार असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी फार काळासाठी राहत नाही। त्याचप्रमाणे या दिवशी गॅस शेगडीचीही आपण पूजा करावी, त्यावर देखील स्वस्तिक काढावं, त्या ठिकाणी दिवा लावावा आणि ओवाळून देखील घ्यावे। अमावस्येला शक्यतोवर तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा आपण लावावा। तसेच मातीच्या पंटीचाही वापर तुम्ही करू शकता। ही पूजा सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही करू शकता। यावेळी देवी अन्नपूर्णा मातेचेही स्मरण आपण करावं। अमावस्या दिवस घराची स्वच्छता करण्यासाठी विशेष मानला जातो। त्याचप्रमाणे बंद पडलेली उपकरणे असतील, इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील तर त्या रिपेअर होणार असतील तर त्या आपण रिपेअर करून आणाव्यात आणि जर नसतील होणार तर त्या आपण टाकून द्याव्यात। यामुळे अडकलेली कामं लवकर पूर्ण होतात। त्यानंतर देवघराची स्वच्छता आपण आवर्जून करावी। तसंच देव पंचामृताने तसंच शुद्ध पाण्याने स्वच्छ करून मग देवघरामध्ये त्यांची विधिवत आपण स्थापना करावी। त्याचप्रमाणे कलशातील पाणी असेल किंवा मग साहित्य असेल ते देखील आपण बदलून घ्यावं। मंगल कलश नेहमी देवांच्या उजव्या बाजूला ठेवावा। त्याचप्रमाणे घराचा मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढावं। तसेच जुने काढलेले स्वस्तिक आपण पुसून घ्यावे आणि नवीन आपण काढावं। संपूर्ण दरवाजा मिठाच्या पाण्याने पुसून घ्यावा। तसेच या दिवशी उंबरठ्यावर आपण हळदीचं लेपन देखील करावं। हळदीमध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकून त्याचं लेपन आपण करावं। त्यानंतर सुंदर सुशोभित रांगोळी काढावी। दोघं बाजूला दिवे लावावेत। उंबरठ्याला हळदी कुंकू दीपधूप दाखवावा। कापूरही आपण जाळावा आणि उंबरठ्याला हात लावून घरातील नकारात्मकता दूर होऊ दे अशी प्रार्थना करावी। तसेच घरामध्ये सुख समृद्धी शांतता प्रस्थापित होऊ दे अशी देखील आपण मनोभावे प्रार्थना करावी। त्यानंतर दही भाताचा देखील आपण या दिवशी उपाय आवर्जून करावा। भात शिजवताना त्यात थोडं दही घालावं, त्यामध्ये थोडी मोहरीही घालावी। हा दही भात घराला प्रदक्षिणा घालत चारही बाजूंना टाकावा। तुमच्या घराला प्रदक्षिणा घालता येत नसेल तर घराच्या शेवटच्या भिंतीपासून घरावरून ओवाळून पक्ष्यांना तो खाऊ घालावा। घरी परत तो आणू नये। हातपाय धुवून मग घरामध्ये आपण प्रवेश करावा। त्याचबरोबर आपल्या रोजच्या उपयोगात येणाऱ्या म्हणजे आपले वाहनं असतील, गाड्या असतील यांची देखील आपण पूजा करावी। त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून मग त्यांची पूजा आपण आवर्जून करावी। तसेच नारळ देखील फोडावा। तुम्ही जर अजूनही मुख्य दाराला कोहळा बांधला नसेल तर या अमावस्येला हा कोहळा आपण नक्कीच बांधावा। त्याचा एक योग्य प्रकारे विधी आहे, तो कसा बांधावा याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही नक्की चेकआउट करू शकता। कोहळा हा सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असतो। घरातील लोकांना दृष्ट
लागली आहे किंवा नजर लागली आहे किंवा एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टींना स्वतःमध्ये सामावून घेण्याची क्षमता कोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर असते. तर हा कोहळा घरापुढे, दुकानापुढे, ऑफिस पुढे बांधला जातो. मात्र याची एक विशिष्ट रीत पद्धत ही आहे, त्याप्रमाणे ती करावी. जर कोहळा बांधला असेल आणि तो थोड्या दिवसांनी खराब झाला असेल, त्यातून पाणी येत असेल, तर हा अपशकुन वगैरे न समजता तो तुम्ही काढून दुसरा बदलून घ्यावा. त्याची नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता ही संपुष्टात आलेली असल्या कारणाने तो खराब होतो. त्यामुळे मनात कोणतीही शंका न आणता तो आपण बदलून घ्यावा. सोमवती अमावस्या असेल किंवा दिवाळी अमावस्या असेल, आपण पूजा व्यवस्थित करून मग तो आपण बदलून घ्यावा. किंवा तुम्ही मौनी अमावस्येच्या दिवशी देखील कोहळा बांधू शकता. आणि कोहळा हा घराच्या अशा ठिकाणी बांधावा की त्या खालून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती या येतील आणि त्यांची नजर त्यावर जाईल. कारण अशा स्थितीतच कोहळा नकारात्मकता शोषून घेण्याचं काम हे करत असतो. त्याचबरोबर संध्याकाळी दिवे लागणीला कधीही झाडू वगैरे मारू नये. देवी लक्ष्मीची येण्याची ही वेळ असते, त्यामुळे घराचा दरवाजा आपण उघडा ठेवावा. शुक्रवार हा देवीचा वार असतो. या दिवशी एखादी सवाष्ण स्त्री जर आपल्या घरी आली तर तिला देवी स्वरूप मानून तिला काहीतरी खायला द्यावं आणि हळदी कुंकू लावावं. तसेच नमस्कार तरी करावा. संध्याकाळच्या पूजेमध्ये दिवसभरच्या कामामध्ये मिळालेले पैसे असतील किंवा दुसऱ्या कोणत्या वस्तू असतील तर त्या आपण देवाजवळ ठेवून त्यांचे आभार मानावेत. याचा असाही अर्थ होतो की संध्याकाळची पूजा म्हणजे तिचा उद्देश असाही असतो की दिवसभर कामात मिळालेले यशाची किंवा कार्याची देवाजवळ आभार मानणे हे होय. तसेच या पूजेत स्वतःचे आत्मविश्लेषण करावं आणि देवाला प्रार्थना करावी की दिवसभर काहीही चुकीचं आपल्या हातून कळत नकळत घडले असेल तर देवाला तुम्हाला एवढे सामर्थ्य द्यावे की तुम्ही पश्चाताप करू शकाल आणि चुका पुन्हा आपल्या हातून घडणार नाहीत याची आपण पुरेपूर काळजीही घेऊ. सायंकाळची पूजा ही नेहमी योग्य वेळेत करावी. ही पूजा सूर्यास्ताआधी 1 तास व सूर्यास्तानंतर 1 तास करायची असते. ही पूजा सायंकाळी करावी, रात्री कधीही करू नये. योग्य वेळ सायंकाळचीच मानली जाते. रोज ही वेळ आपण ठरवून घ्यावी. सायंकाळची पूजा आपण शक्यतोवर सर्वांनी मिळून करावी. याने आपापसातील प्रेम वाढते. आरतीही करावी, त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय होत असतं. तर मंडळी, अशा प्रकारे अमावस्येच्या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.